तर आज आली होती मला 1 किलो ड्रायफ्रूट मोदकची ऑर्डर। नमस्कार मंडळी। तर हे मोदक मी कसे बनवले आणि कुठे पाठवले ते सुद्धा व्हिडिओमध्ये मी पुढे सांगतेच। त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये तीळ आणि खसखस भाजून घेतले, एका सेपरेट ताटामध्ये काढून घ्यायचे। त्याच कढईमध्ये बदाम आणि काजू सुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे, ते वेगळ्या ताटामध्ये काढायचे। त्यानंतर त्याच कढईमध्ये मगज बी आणि कलिंगडाच्या बिया घालायच्या, त्या सुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायच्या आणि ताटामध्ये काढायच्या। त्यामध्येच पिस्ता आणि अक्रोड घालायचे, ते सुद्धा भाजून घ्यायचे आणि ताटामध्ये काढायचे। किसलेलं सुकं खोबरं सुद्धा छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं। सर्व साहित्य थंड करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत भरडसर असं वाटून घ्यायचं। तीळ आणि खसखस मी बाजूला ठेवले होते, ते सर्वात शेवटी यामध्ये मिक्स करायचे। पुन्हा तीच कढई गॅसवर गरम करायला ठेवायची, त्यामध्ये तूप घालायचं। तूप वितळलं, गरम झालं त्यानंतर त्यामध्ये काळे मनुके घालायचे, फुलेपर्यंत तुपामध्ये भाजून घ्यायचे। त्यानंतर खजूर घालायचा, खजूर सुद्धा तुपामध्ये छान भाजून घ्यायचा, एखाद्या मॅशरने मॅश करून घ्यायचा। मॅश करून घेतल्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनिटं खजूर तुपामध्ये भाजून घ्यायचा। तयार केलेली ड्रायफ्रूटची पावडर यामध्ये घालायची, मिक्स करून घ्यायची। गॅस बंद करायचा। सर्व पावडर एका बाउलमध्ये काढायची, थंड करून घ्यायची। त्यानंतर सर्व साहित्य हाताने चोळून एकसारखं मिक्स करून घ्यायचं। मोदक साचा घेतला आहे, त्यामध्ये तयार मिश्रण भरायचं आणि याचे मोदक तयार करून घ्यायचे। ड्रायफ्रूट मोदक, ओट्स मोदक, त्यासोबतच गौरी गणपतीसाठी फराळ पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, त्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून ऑर्डर करू शकता। आणि ही ऑर्डर मी पुण्याला पाठवली होती। धन्यवाद।